नमस्कार. बराच वेळेला आपण घरी डेअरीसारखे पनीर बनवण्याचा प्रयत्न करतो, पण ते फारसे काही नीट होत नाही. तर आज आपण याच विशेष टिप्स पाहणार आहोत. तर वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया. नमस्कार, मी वर्षाज हाऊस कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरच्या घरी डेअरीसारखे मलईदार आणि स्पॉन्जी पनीर बनवण्यासाठी या टिप्स वापरून पहा. तुमचे पनीर कधीही बिघडणार नाही. तर टिप नंबर 1, पनीर कोणतेही डेअरीमधून सहज विकत घेता येते आणि खाता येते, परंतु बरेच लोक घरच्या घरी बनवण्याचा प्राधान्य देतात. पण कितीही प्रयत्न करूनही डेअरीसारखे मऊ पनीर घरच्या घरी बनवता येत नाही. यामुळे खाण्यात मजा येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यावर उपाय शोधत असाल तर या व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. ताज्या दुधाचे दही करून पनीर बनवले जाते. काही लोक उष्णतेमुळे नासलेल्या दुधापासून पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही पाहिजे असं पनीर तयार होत नाही. म्हणूनच पनीर बनवण्यासाठी नेहमी ताजे दूध वापरा. तसेच जर तुम्हाला डेअरीसारखे पनीर बनवायचे असेल तर दुधाला दही करण्यासाठी त्यात 4 ते 5 लिंबाचा रस वापरावा लागेल. परफेक्ट पनीर बनवण्यासाठी दही किंवा दुधाचे दही इतर कोणत्याही पद्धतीने करणे योग्य ठरत नाही. दुधात लिंबू मिसळून त्यापासून अनेक जण मऊ पनीर बनवतात, पण तुम्ही थंड दुधात लिंबाचा रस मिसळून पनीर बनवत असाल तर ही फार चुकीची पद्धत आहे. दूध उकळल्यानंतर त्यात लिंबूचा रस मिसळावा. तसेच लिंबाचा रस एकाच वेळी मिसळण्याची गरज नाही. दुधात लिंबाचा रस हळूहळू मिक्स करून ढवळत राहा. तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय आरामात करावी लागेल, कारण यामुळे तुमच्या पनीरचा मऊपणा सुनिश्चित होतो. बहुतेक लोक नासलेल्या दूध जास्त वेळ शिजवण्याची चूक करतात. अशाने पनीरचा पोत आणि चव खराब होण्याची शक्यता असते. दुधात लिंबाचा रस मिसळल्यानंतर चमच्याने ढवळत गॅस बंद करायचा. नंतर वेळ न घालवता एका पातळ स्वच्छ सुती कपड्यात हे मिश्रण टाकायचे. आता त्याची एक पोटली बनवा आणि चांगले दाबून पाणी पूर्णपणे काढून घ्या. त्यातून सर्व पाणी बाहेर आल्यानंतर ते जड वस्तूने 2 ते 3 तास दाबून ठेवावे. यानंतर डेअरीसारखे मलईदार मऊ पनीर तयार होईल. चला तर आता पनीर खाण्याचे फायदे पण जाणून घेऊया. पनीर खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जे तुम्हाला माहिती नसतील, तर ते पण आज आपण पाहूया. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी आणि प्रोटीन असतात. त्यामुळे लवकर पोट भरते आणि पर्यायाने भूक कमी लागते. याचा परिणाम आपल्या वजनावर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. पनीर खाल्ल्याने मसल्स मजबूत होतात. तर पनीर खाल्ल्यामुळे रक्तातील साखर देखील आटोक्यात राहण्यास मदत होते. यामुळे फॅट्स कमी असणारे पनीर हे मधुमेहावर उपयोगी असते. पुढची 3 नंबरची आपली टीप पाहूया. पनीर हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पनीर खाल्ल्याने गरोदर स्त्रियांमध्ये रक्तवाढीस मदत होते आणि थकवा देखील दूर होतो. टीप नंबर 4, अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी किंवा दही घालून केकचे पीठ बनवा. तर कधीकधी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजत नाही, म्हणून त्यात 1 चिमूट मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंगपूड घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ छान शिजते.
आणि स्वादही छान येतो. टिप नंबर 6. हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी देठ काढून मिरची टिश्यू पेपरमध्ये किंवा साध्या पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी. मिरची खूप काळ टिकते. टिप नंबर 7. लोणी नेहमी नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये कढवा, म्हणजे भांड्याला लोणी चिटकत नाही आणि भांडे लगेच स्वच्छ होते. टिप नंबर 8. अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळाची पिठी मिसळावी. याच्यामुळे अनारसे खूप छान होतात. टिप नंबर 9. वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ शिजते व स्वादही छान येतो. टिप नंबर 10. अनारसे तळताना जाळी कमी पडल्यास खसखसमध्ये थोडीशी साखर घालून त्यावर अनारसे थापा. अनारशाला जाळी खूप छान येते. टिप नंबर 11. साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका घालावा आणि आवडत असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही काकडी पण घालू शकता. खिचडी चवीला खूप छान बनते आणि मोकळी, नरम आणि चवदार देखील होते. टिप नंबर 12. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात काजूच्या पेस्टचा वापर करावा. टिप नंबर 13. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. टिप नंबर 14. बिस्किट्स बाहेर काढल्यावर थोड्या वेळाने ते मऊ पडतात. यासाठी बाहेर काढलेले सर्व बिस्किट्स प्लेटमध्ये पसरून ठेवून ती प्लेट फ्रीजमध्ये ठेवावी. मग एअरटाईट डब्यात भरून ठेवावी, म्हणजे बिस्किट छान कुरकुरीत बनतात. बिस्किट छान हे कुरकुरीत राहतात. टिप नंबर 15. ज्वारीचे पीठ खूप दिवसाचे असल्यास ज्वारीचे पीठ भिजवताना त्यात शिजवलेला थोडा भात घालावा. यामुळे भाकरी करताना भाकरी थापली जाते व मोडतही नाही. बराच वेळेला ज्वारीचे पीठ खूप दिवस राहिले तर त्याच्यातील चिकटपणा कमी होतो. यावेळेला अशी ही ट्रिक वापरायची. त्याच्यामध्ये भात मिक्स करायचा. टिप नंबर 16. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर काय होते तर ते तेल पुन्हा वापरता येत नाही. अशावेळी थोडा शिजवलेला भात या गरम तेलात घालावा. यामुळे तेलाचे जे बारीक कण असतात ते भाताला चिकटतात आणि तेल पुन्हा स्वच्छ होते. टिप नंबर 17. भाजीची ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर त्यामध्ये एक ब्रेड कुस्करून घाला. यामुळे भाजी घट्ट होईल आणि चवही अप्रतिम लागेल. टिप नंबर 18. पुरी तळण्याआधी पीठ 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा. मग पुऱ्या तळा. यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषत नाहीत. टिप नंबर 19. कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यात 1 चमचा तेल घाला. यामुळे पाणी कुकरच्या बाहेर येत नाही व डाळ मऊ शिजते. टिप नंबर 20. हाताला किंवा पाटावरवंटाला येणारा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा मग लिंबू चोळा. टिप नंबर 21. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे, म्हणजे तो वास कमी होतो. टिप नंबर 22. पुरीसाठी पीठ मळताना दूध व बेसन मिसळावे, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग होतात. टिप नंबर 23. कुठलीही भाजी बनवताना ती कमी पाण्यात शिजवावी व कोमट पाण्याचाच वापर करावा, म्हणजे भाजी चविष्ट होते आणि
लवकर शिजली पण जाते. टिप नंबर 24. भात मोकळा पांढरा शुभ्र होण्यासाठी भात शिजत असताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाकावा, म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो. टिप नंबर 25. वांगे बटाटे यांचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच साध्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात टाकाव्या. यामुळे वांगे आणि बटाट्याचा रंग आहे तसाच छान राहतो. टिप नंबर 26. कधीकधी नाविलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजेच मसालेदार पदार्थ खावे लागतात. त्यामुळे ॲसिडिटी वाढते. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थोड्या वेळाने कोकम सरबत घ्यावे. त्यामुळे ॲसिडिटी वाढणार नाही. टिप नंबर 27. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान खूप जास्त लागत असल्याने पुरेसे पाणी प्यावे. फ्रीजमधील थंड पाणी पिण्याऐवजी तुम्ही माठातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करू शकता. फ्रीजपेक्षा माठातील पाणी हे खूप शरीरासाठी फायदेशीर असते. तर आजच्या आपल्या तुम्हाला टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला देखील विसरू नका. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.